अवैध मार्गाने कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 72 गोवंश आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले 6 आयशर ट्रक असा एकूण 1,70,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 18 आरोपींविरुद्ध घुग्गुस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 21 जूनला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की काही ट्रकमध्ये जनावरांचे हात, पाय, तोंड बांधून क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात जनावरे भरून त्यांची कत्तलीसाठी तेलंगणा येथे अवैधरित्या वाहतूक केली जात आहे। या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धानोरा टोल नाक्यावरील घुग्गुस रोडवर नाकाबंदी केली। नाकाबंदी दरम्यान 6 आयशर ट्रक घुग्गुसच्या दिशेने येताना पोलिसांना दिसले। पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यात जनावरांचे हातपाय, तोंड बांधून अत्यंत क्रूरपणे आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात गोवंश भरले होते। चालकांकडे या जनावरांच्या वाहतुकीची कागदपत्रे मागितली असता त्यांनी भंडारा आणि गोंदिया येथून जनावरे खरेदी केल्याच्या पावत्या सादर केल्या। मात्र त्या पावत्यांची पडताळणी केली असता त्यावर सरकारी अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी 6 ट्रक जनावरे वाहतूक करण्यासाठी वापरलेले पायलटिंग वाहन आणि एकूण 72 गोवंश असा 1,70,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी एकूण 18 आरोपींविरुद्ध घुग्गुस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली।